हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके. आणि मित्रांनो, काल 4 एप्रिल 2024 मित्रांनो, तुमच्या SSC GDची जी काय आन्सर की आलेली आहे त्याच्याबद्दलच आपल्याला चर्चा करायची आहे. जर कोणी अजून आन्सर की डाउनलोड केली नसेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन तुमचा स्कोर चेक करू शकता. तर मित्रांनो, आजचा आपला मुद्दा आहे बघा, 2023मध्ये महाराष्ट्राचं मेरिट किती गेलं होतं, म्हणजे फिमेल आणि मेल दोन्हीसुद्धा आपण कॅटेगरी चेक करणार आहोत. तर हे बघा, हे आहे फिमेलचं आणि हे 2023चं आहे मित्रांनो. बघा, 2023ला मेरिट किती गेला होता, म्हणजे किती कट ऑफ लागला होता आणि तुमचा स्कोर काय असणार आहे, त्यानंतर तुम्हाला कुठली पोस्ट भेटू शकते हे पण आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे बघा, मुलींचा कट ऑफ बघायचा आहे महाराष्ट्राचा. तर मित्रांनो बघा, जनरल डिस्ट्रिक्टमधून मित्रांनो बघा, महाराष्ट्राचा कट ऑफ बघा, हे आहे बघा इथं. EWSचा मित्रांनो 79 गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र जनरल डिस्ट्रिक्ट SC मित्रांनो बघा 79 एवढा मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र बघा, नक्षल एरियामधून SCचा बघा 78 एवढा कट ऑफ गेलेला आहे. महाराष्ट्र मित्रांनो बघा, जनरल एरियामधून मित्रांनो बघा 75 एवढा कट ऑफ गेलेला आहे कोणाचा, STचा. तर मित्रांनो बघा, OBC बघा मित्रांनो, जनरल एरिया मित्रांनो 80 एवढा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्र बघा, नक्षल एरिया OBC मित्रांनो बघा 76 एवढा मुलींचा कट ऑफ गेलेला आहे. आणि महाराष्ट्र जनरल एरिया मित्रांनो बघा, ओपनमधून मित्रांनो बघा, हे खूप महत्त्वाचं आहे बघा, 86 एवढा कट ऑफ गेलेला आहे. आणि महाराष्ट्र मित्रांनो बघा, नक्षल एरिया ओपन मित्रांनो बघा 77 एवढा कट ऑफ गेलेला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तुमचा सेफ स्कोर काय असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो बघा. तर मित्रांनो, हे आपण बघितलं मुलींचं. तर मित्रांनो, आणखी कुणाला काही कंप्लेंट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमचा आता 2024चा जो स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला पाठवू शकता. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर मित्रांनो, आपण आता मुलींचं पाहिलं बघा, त्यानंतर आता आपण मुलांचा कट ऑफ बघायचा आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो, एक मिनटं थांबा, ही PDF खूप मोठी आहे त्यामुळे मित्रांनो यामध्ये शोधणं थोडंसं अवघड होतं. हां, तर आलं बघा महाराष्ट्र आपलं. तर मित्रांनो, मुलांचं बघा तुम्ही. तर बघा, महाराष्ट्र मित्रांनो बघा, जनरल एरियामधून मित्रांनो बघा 90 एवढा कट ऑफ गेलेला आहे EWSचा 2023मध्ये. त्यानंतर बघा, महाराष्ट्र मित्रांनो बघा, EWS मित्रांनो 55 एवढा कट ऑफ गेला आहे नक्षल एरियाचा. तर नक्षल एरियाचा मित्रांनो नेहमी कट ऑफ कमीच जात असतो. त्यानंतर मित्रांनो बघा, हे कसला कट ऑफ आहे मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी परीक्षेला हा तुमचा कट ऑफ असणार आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र मित्रांनो बघा SCमध्ये बघा 83 एवढा कट ऑफ गेलेला आहे जनरल डिस्ट्रिक्टचा. त्यानंतर बघा, महाराष्ट्र नक्षल एरिया SC मित्रांनो बघा 68 एवढा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र मित्रांनो बघा, जनरल एरिया STचा कट ऑफ बघा 79 एवढा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र मित्रांनो बघा, नक्षल एरिया STचा कट ऑफ बघा 74 एवढा गेलेला आहे. महाराष्ट्र मित्रांनो बघा, जनरल एरिया ESM मित्रांनो बघा 32 एवढा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र जनरल एरिया मित्रांनो OBCचा कट ऑफ बघा 90 एवढा गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र मित्रांनो नक्षल एरिया OBC तर 77 एवढा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र जनरल एरिया मित्रांनो ओपनचं बघा 94 एवढा कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र बघा, नक्षल एरिया ओपनमध्ये मित्रांनो बघा 79 एवढा कट ऑफ गेलेला आहे. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला स्कोर सांगणार आहे बघा. तर मित्रांनो, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर मित्रांनो 95 ते 110च्या दरम्यान जर तुमचा स्कोर असेल, 110च्या प्लस असेल तरी पण चालेल, तर मित्रांनो तुम्ही 100% फिजिकलला क्वालिफाय होत आहे. तुम्ही काहीही काळजी करायची गरज नाही. त्यानंतर OBC मित्रांनो बघा, OBC तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, जर तुम्ही 90 प्लस असाल, 90 जर प्लस असाल आणि जर 100च्या मध्ये जर असाल तर तुम्ही 100% मित्रांनो फिजिकलला क्वालिफाय होणार आहात. तुम्ही काय काळजी करू नका. आणि मित्रांनो, SCचं जर तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, SC आणि ST दोन्ही पण सोबतच घेते बघा. या SCपेक्षा फक्त 2 मार्क तुम्ही कमी धरा. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही 85 प्लस जर असाल तर तुम्ही 100% फिजिकलला क्वालिफाय होत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला जर चांगला स्कोर असेल, म्हणजे समजा आता 95 ते 110च्या आसपास तुम्ही आहे, तर तुम्ही 100% ग्राह्य धरावं की आपल्याला यावेळेला SSC GDमध्ये वर्दी भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर मित्रांनो, अनेक व्हिडिओ येईल आपला. मित्रांनो, सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. SSC GDची नेमकी प्रोसेस काय असते मित्रांनो, मेडिकल कधी असतं, फिजिकलला काय असतं, त्यानंतर सगळ्या तुम्हाला त्यांनी ज्या सांगितलेल्या अटी आहेत त्या सगळ्या पूर्ण करायच्या असतात, ते काय असतं ते तुम्हाला सगळं सांगणार आहे मी. तर मित्रांनो, तुम्ही काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.